असेपर्यंत मिटणार नाही. संविधान असे लिहिले की चंद्र सूर्य असेपर्यंत मिटणार नाही. ऋण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या जन्मात फिटणार नाही. ऋण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या जन्मात फिटणार नाही. सुस्वागतम सुस्वागतम. सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, भारताच्या पावनभूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासले आहे. त्यांच्या सेवेचा वारसा आजही देशवासीयांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशादर्शक ठरला आहे. अशा थोर पुरुषात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे. मोजूतरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वांची, मोजूतरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वांची, तुम्ही देशाला शिकवली व्याख्या माणुसकीची, तुम्ही देशाला शिकवली व्याख्या माणुसकीची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेश येथील महू या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई आंबेडकर व त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांच्या पत्नीचे नाव रमाबाई आंबेडकर असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासूनच खूप हुशार व महत्त्वाकांक्षी होते. ते शालेय जीवनात 18 तास अभ्यास करत असत. त्यांनी बडोद्याचे महाराज सयाजीराव यांच्या आर्थिक सहाय्याने परदेशात जाऊन MA PhD या अर्थशास्त्र विषयात पदव्या मिळवल्या व बॅरिस्टर बनले. बुद्धासारखे होते ज्ञान देऊन गेले देशाला संविधान. बुद्धासारखे होते ज्ञान देऊन गेले देशाला संविधान. मिळवून दिले समाजात स्थान. बाबासाहेब आमचे प्राण, बाबासाहेब आमचे प्राण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. भ्रष्टाचार, अत्याचार, अन्यायास त्यांचा प्रखर विरोध होता. जातीभेदाच्या ते विरोध. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेले एक कीड असे ते मानत. ही सामाजिक कीड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही असे त्यांचे मत होते. अशा या थोर पुरुषात एवढंच म्हणू इच्छिते. अंधार होता नशिबी ज्यांचे त्यांना प्रकाश दान दिले. अंधार होता नशिबी ज्यांचे त्यांना प्रकाश दान दिले. मानावे किती उपकार तुमचे, तुम्ही देशाला संविधान दिले, तुम्ही देशाला संविधान. एवढं वेळ मी माझे भाषण. जय हिंद.